नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन प्रकारे स्वीट डिश बनवत आहे आणि सहज आपण स्वीट डिश घरी बनवू शकतो। इथे मी अर्धा पाव खोवा घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली, कढईमध्ये खोवा किसून घेऊया किंवा याप्रमाणे घेतला तरी चालेल। ही स्वीट डिश सहज आपण घरी बनवू शकतो आणि खायला पण छान लागतं। कढईमध्ये खोवा टाकलेला आहे आणि आता आपण छान परतून घेऊया, जेणेकरून खोव्यामध्ये पाणी असतं ते निघाला पाहिजे। खोवा जळाला नाही पाहिजे म्हणून मीडियम गॅसवरच आपल्याला खोव्याला परतायचं आहे आणि परतत राहायचं, कारण खोवा जळणार नाही। सहज आपण स्वीट डिश घरी बनवू शकतो। बघा, खोव्यामध्ये पाणी असतं ते निघत आहे। खोव्यामधलं पाणी निघालेलं आहे। याप्रमाणे खोवा परतून घ्यायचा। आता यामध्ये मी साखरची पिठी टाकत आहे। साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आणि पिठी घरीच बनवलेली आहे। साखरची पिठी टाकताना कमी जास्त प्रमाण करू शकता। ज्यांना जास्त गोड लागत असेल त्यांनी जास्त प्रमाणात साखरची पिठी टाकायची, किंवा कमी गोड तर मी ज्याप्रमाणे टाकलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। साखरची पिठी टाकल्यानंतर फिरवत राहायचं। आता छान असं घट्ट येऊ द्यायचं। घट्ट कसं आले ते कसे कळणार आपल्याला, कारण आपल्याला बर्फी बनवायची आहे। तर एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर थोडंच जे खोवा आणि साखरपिठीचं बनवून घेतलेलं आहे मिश्रण ते टाकूया। बघा याप्रमाणे। आता आपण त्याचा गोळा बनतं का ते बघूया। गोळा बनत आहे, म्हणजे आपले जे मिश्रण आहे खोवा आणि साखरच्या पिठीचं ते बनलेलं आहे, बर्फी बनवण्याकरता तयार आहे। आता आपण एका प्लेटला तूप लावूया, तुपामध्ये खोवा आणि साखरची पिठी टाकूया। प्लेटमध्ये खोवा आणि साखरची पिठी मिक्स करून घेतलेली आहे ते टाकूया आणि आपण बर्फी बनवूया। आपण याला जो आकार द्यायचा आहे तो आकार आपण देऊ शकतो। प्लेटला तूप लावायचं आणि नंतर प्लेटमध्ये खोवा आणि साखरपिठी जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे स्वीट डिश बनवायचं ते टाकूया। मी चौकोनी आकार देत आहे। आणि आता रक्षाबंधन आहे, तर ही डिश नक्की बनवून बघा। आपण घरी बनवली तर ही डिश जास्त प्रमाणात पण बनवू शकतो। छान असा चौकोनी आकार मी देऊन दिलेला आहे। यावर टाकूया ड्राय फ्रूट्स। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर ही डिश मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे। रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि नंतर आपण याच्या वड्या पाडूया, किंवा तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता। रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेली आणि बघा छान अशी बर्फी बनलेली आहे। मी चौकोनी आकार देऊन कट दिलेला आहे। छान अशी बर्फी बघा पाडून घेत आहे मी। आता आपण बर्फी निघतं का ते बघूया। आहे ना बनवायला सोपी आणि लवकर बनणारी डिश आहे आणि स्वीट डिश सहज आपण घरी बनवू शकतो। रक्षाबंधन आहे, ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा। सहज स्वीट डिश ही निघत आहे। छान अशी बर्फी बनलेली आहे। या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। खोवा बर्फी बनवून तयार आहे।
बाय बाय. खूप छान बनलेली आहे, तुम्ही पण बनवून बघा.